आम्हाला वर्षभर आमच्या आमदारांना 50 आमचे आमदार आहेत त्यांना तुम्ही हिनवताय. इथं कोण नाहीये. खोके गद्दार हे दोनच शब्द आहेत. खरं म्हणजे एक खोके आणि गद्दार पण याचा देखील सोक्षमोक्ष लावला पाहिजे. सोक्षमोक्ष लावला पाहिजे. खरं म्हणजे या महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे हेही बघायला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली, ज्यांनी महाराष्ट्राच्या मतदारांशी गद्दारी केली, बेईमानी केली, 25 वर्षाच्या जुन्या मित्राशी बेईमानी केली आणि ज्यांनी शिवसैनिकांशी गद्दारी केली आणि आपल्या परिवाराशी पण केली, ते कोण? मी आतापर्यंत कधीही मला ह्या सगळ्या गोष्टी बोलायला आवडत नाही, परंतु तुम्ही काय कोणी बेईमानी केली, कुणी विश्वासघात केला? अरे आम्ही तर ज्यांच्या बरोबर युतीमध्ये निवडून आलो त्यांच्याबरोबर युती करून आम्ही सरकार स्थापन केलं. आता काही म्हणा भाऊ तुम्ही, परंतु मी एवढंच सांगतो की खूप गोष्टी आहेत बोलता येतील, पण एका संयम आम्ही बाळगतो. याचा अर्थ आमच्याकडे माहिती नाही, आम्हाला बोलता येत नाही हे कोणी समजू नये. 50 खोके 50 खोके 50 खोके तिकडे तुम्ही करता. मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, यामध्ये बोललेले आहेत, यामध्ये सुधीर विजयराव आम्हाला सांगता, आरोप करता 50 खोक्यांचा आणि एकीकडे आम्हाला रोज शिव्या साथ देता आणि आमच्याकडेच 50 कोटी रुपये आमचे द्या म्हणून पत्र देता. हे 50 कोटी रुपये जे शिवसेनेच्या खात्यामधले, आता शिवसेना कोणाकडे आहे? धनुष्यबाण कोणाकडे आहे? आज हे पत्र आहे की हे 50 कोटी रुपये तात्काळ आमच्या खात्यात वर्ग करा. म्हणजे आम्हाला शिव्या द्यायच्या, आम्हाला गद्दार म्हणायचं, आम्हाला खोके म्हणायचं. मग खरे खोकेबाज आणि धोकेबाज कोण? आणि मी सांगतो पृथ्वीराज बाबा, मी 1 मिनिटाचाही विचार केला नाही. मी तात्काळ सांगितलं हे त्यांचे देऊन टाका. कारण मी अगोदरच सांगितलं होतं तुमची संपत्ती, तुमची प्रॉपर्टी, तुमचं काही आम्हाला नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आम्ही देऊन टाकले. आता ते कुठे गेले, हे कसे गेले, हे आता पुढे बघा.